बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका प्रतिभा सराफ लिखित कथा. पूर्णचंद्र. कॉलेज सोडल्यापासून त्याचा काही पत्ता नव्हता. तो दिल्लीला शिफ्ट झाला एवढंच ऐकून होते. तब्बल 30 वर्षांपूर्वी त्याला पाहिले होते ते शेवटचे, आणि चक्क आज तो भेटला. म्हणजे काय गंमत झाली. मी दादरवरून बस पकडली. जी सीट मिळेल तिथे जाऊन बसले. कंडक्टरला एक भायकळा असं म्हटलं तर बाजूच्या सीटवरून कोणी ते ओरडलं, ए सावी. मी चमकून आवाजाच्या दिशेकडे पाहिलं तर चक्क गण्या. काय रे, कसा आहेस? कुठे होतास? कुठे चालला आहेस? फेसबुक, गुगल, कुठे कुठे शोधलं आम्ही तुला. आपल्या बॅचचे जवळजवळ सगळेच एकमेकांच्या संपर्कात आहोत आम्ही. अगं किती प्रश्न. आधुनिक जगात वावरत असूनही मी या फेसबुक, गुगल वगैरे वगैरे पासून कोसो दूर आहे. आणि थँक्स मला ओळखल्याबद्दल. अरे कमाल आहे. आमच्या कॉलेजच्या अनिल कपूरला मी ओळखणार नाही? कसं शक्य आहे? गण्या मनापासून हसला. नाही म्हणायला त्याचा चेहरा अनिल कपूरसारखा होता, पण केसाची वळणं वगैरे त्याच्यासारखी करून तो स्वतःला अनिल कपूर समजायला लागला होता. इतकं मात्र खरं, तू अगदी बदलली नाहीस. खरंच? पटकन लाजून मी मलाच पोटापासून पायापर्यंत बघून घेतलं. हो, तेवढंच दिसण्यासारखं होतं. तर लगेचच गण्या पुढं म्हणाला, तुझा आवाज. तू तिकीट मागितलंस आणि मी तुझा आवाज ओळखला. नाहीतर खिडकी बाहेर बघत बसलो असतो आणि तू उतरून निघूनही गेली असतीस. म्हणजे तसं फार नाही, फक्त 20-22 किलो वजन तर वाढलं, पण चेहरा तसाच आहे म्हणून तर ओळखलं गण्यानं. आणि उगाचच आवाज आवाज वगैरे म्हणतोय. म्हणो, मी मनातल्या मनात सरपडत म्हटलं, अगं कसला विचार करते आहेस? काही नाही, माझा स्टॉप आलाय. तू कुठे चालला आहेस? म्हणजे आता कुठेही जाऊ नकोस, चल उतर माझ्याबरोबर. गण्या काही न बोलता माझ्याबरोबर माझ्या स्टॉपवर उतरला. समोर गणेश हॉटेल लिहिलेला बोर्ड होता. वाव, मस्तच. माझ्याच हॉटेलमध्ये आता आपण घोटभर चहा घेऊया. ए गण्या, घोटभर चहाने 30 वर्षातल्या गोष्टी कशा संपणार? मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी. अरे पण वेळ आहे ना तुला? मी हे विचारलेच नाही तुला. हो, खूप वेळ आहे माझ्याकडे तुझ्यासाठी. आहे? गुड. चल घरी जाऊ. गणेश हॉटेलपेक्षा विनायक निवासमध्ये दुसऱ्या मजल्यावर जाऊन घराच्या डायनिंग टेबलावर बसून कटिंग नाही तर फुल्ल कप चहा पिऊ. यावर आम्ही दोघेही खळखळून हसलो. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढत काढत दोघेही पुढे जात होतो. रंगीबेरंगी वस्तूंनी, कपड्यांनी भरल्या दुकानाकडे कुतूहलाने पाहत गण्या थपकत थपकत चालत होता. माझ्या पायाखालची वाट आणि रोजचेच विक्रेते यांना बघून न बघितल्यासारखी मी गण्याकडे पाहत चालत होते. मध्येच एका दुकानापाशी पाहत गण्या थांबला. म्हणाला, अगं थांब, मुलांसाठी चॉकलेट्स घेतो. मी थांबले आणि जोरजोरात हसू लागले. तो अवाक होऊन माझ्याकडे पाहू लागला. बहुधा त्याच्या मनात आले असेल की मला मुले नाहीत की काय. मी म्हटलं, अरे मला एकच मुलगा अबुधाबीला असतो. त्याचं लग्न झालं असतं तर माझ्या नातवंडासाठी घेता आले असते तुला चॉकलेट्स. पण काटा लग्न करेल तर ना, पुढच्या वर्षी 30चा होईल. हो का? असे म्हणत तो त्या दुकानात शिरलाच. माझ्याकडे वळून म्हणाला, सावी, तुला एक्लेअर चॉकलेट दिलं की किती खुश व्हायचीस तू, आठवतंय? मीही मनापासून हसले. म्हणजे आठवतंय तुला? का नाही आठवणार. फक्त प्रश्न हा आहे की एक्लेअर चॉकलेट्स मिळतात का अजून ते पाहतो. दुकानदाराकडे पाहत, एक्लेअर चॉकलेट है? कोणत्या तरी कंपनीचे एक्लेअर टाईप चॉकलेटचे पाकिट काढून दुकानदाराने गण्याकडे दिलं. गण्याने पाकिटातून पैसे काढून त्याला दिले. माझ्याकडे पाहून गोड हसला.
मीही त्याच्याकडेच पाहत होते. मग दोघेही दुकानाबाहेर आलो. घर जवळच होतं. सुधीर असेल आता घरी? ओ सॉरी, सुधीरशी झालं का तुझं लग्न? होय रे, तो घरी नाही, पण येईल अर्ध्या तासात. त्याला भेटूनच जा. हो नक्की. मी लिफ्टचं बटन दाबलं. लॅचकीने दरवाजा उघडला तर गण्या आत येता येता म्हणाला, वाह, किती छान घर आहे तुझं. अगदी तुझ्यासारखंच. म्हणजे? तुझ्या मनासारखं मोठं, सुंदर. म्हणजे मुंबईत माणसं कोंबडीच्या खुराड्यात राहतात असं ऐकून होतो. त्यामुळे पाहता क्षणी ते मला अधिकच मोठं जाणवलं. असो. गण्या, तू कुठून आला आहेस? कुठे चालला होतास? हे बोलणे राहूनच गेले. डाव्या हाताला बाथरूम आहे. तुला फ्रेश व्हायचे असेल तर हो. मी आधी पटकन चहा टाकते. असं म्हणत मी स्वयंपाकघराकडे वळले. 10 मिनिटांनी मी बाहेर आले तेव्हा गण्या फ्रेश होऊन सोफ्यावर रेलला होता. समोरच्या खिडकीतून आकाशाकडे पाहत होता. मी चहाचा ट्रे टिपॉयवर ठेवला. त्यातील बनपाव पाहून गण्या चक्क ओरडलाच. वाह, तुला माहीत होतं काय की मी येणार आहे म्हणून? म्हणजे बनपाव? वाव. खरं सांगू का, सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड आणायला गेले होते तर दुकानात ब्रेड नव्हता म्हणून बनपाव घेतले. पण म्हणतात ना, दाणे दाणे पे लिखा है. असं म्हणत मी थांबले. खानेवाले का नाम. आम्ही दोघेही सोबतच बोललो आणि खूप हसलो. बनपावाचा तुकडा तोडून गण्याने चहात बुडवला आणि तोंडात घातला. मला आवडतो तसा कमी दुधाचा कडक चहा बनवलास. म्हणजे मला आवडतो म्हणून की? अरे, तुला आवडतो म्हणूनच. नाहीतर मी आणि सुधीर खूपच लाईट चहा घेतो. नाहीतर वयपरत्वे कधी ग्रीन टी. गण्याने मस्त बनपाव चहात बुडवून चहा संपवला. तसा मी आज जाऊन दुसऱ्या कपात कडक चहा घेऊन आले. तुला आठवतंय की बनपाव असला की मला 2 कप चहा लागतो ते? का नाही आठवणार? कॉलेजमधली 3 वर्ष हा फार मोठा काळ असतो. गण्याने चहा पिता पिता कोपऱ्यातल्या एका फोटोकडे पाहिले आणि विचारले, ओह, हाच का तुझा टपोरी? हो ना. काय नाव? स्वप्नील. मी म्हटले. स्वप्नील सुधीर सरोदे. सची बाराखडी. गण्या हसत म्हणाला, अरे, आधी मला सांग, कुठून आलास? कुठे जात होतास? दादरला होतो आणि चर्चगेटला चाललो होतो. अरे, मग 8 नंबर बसमध्ये का चढलास? जरा जुने दिवस आठवत या रस्त्यावरून जाऊ असा विचार केला. कारण मला चर्चगेटला अजून 2 तासानंतर पोचायचं होतं. बरं झालं तू भेटलीस, नाहीतर कुठेतरी कट्ट्यावर टाइमपास करावा लागला असता. त्याच्या बोलण्यातून खूप अर्थ निघत होते. म्हणून मी तो विषय अजिबात न वाढवता विषयच बदलला. मला जरा तुझी लाईफ स्टोरी सांगशील का? म्हणजे BCom झाल्यानंतर तू गायबच झालास. त्या दिवसांपासून आजपर्यंतची. गण्याने एक दीर्घ श्वास घेतला. म्हणाला, खूप घाई आहे का? सुधीरला येऊ दे, मग एकदम सांगतो. हे वाक्य गण्या बोलत असताना सुधीर घरात शिरला. आश्चर्याने आनंदाने चित्कारलाच, गण्या! दोघांनी एकमेकांना मिठी मारली. खरं तर या क्षणी आम्हा तिघांचेही डोळे पाणावले. सुधीर, अरे, तुला रस्त्यात पाहिलं असतं तर मी 100% ओळखलं नसतं. काय रे, असा कसा टायरसारखा फुगलास? और तेरी रेशमी जुल्फे? बाप रे, वयाने इतका फरक पडतो? एक केस शिल्लक नाही डोक्यावर. आणि तुझ्या त्या मिशा? अरे, आम्ही पोरं सुद्धा जळायचो त्यांच्यावर. कहा गए? अरे अरे, किती वर्णन करतोस. गए हो दिन. त्या दोघांच्याही संभाषणात नाक खुपसत मी म्हटलं, अरे सुधीर, तू हा चहा घे आधी. आमचा आत्ताच झालाय आणि गप्पा मारू. अगं, पण कुठं भेटलं हे नक्षत्र तुला? सुधीरनं विचारलं. बसमध्ये. मी हसत हसत म्हणाले. नक्षत्र आजकाल बसमधून प्रवास करतात का? मला माहीतच नव्हतं.
सुधीरच्या या वाक्यावर आम्ही तिघेही खळखळून हसलो. आमचा अनिल कपूर मात्र अजूनही हिरोच दिसतोय, नाही का ग सावी? सुधीर म्हणाला. हो ना, मीही तेच म्हटलं त्याला. मग परत इतर मित्रमैत्रिणींच्या गोष्टी आणि ऑफिसच्या गप्पांमध्ये दोघेही रमले. त्या दोघांना परत तोडत मी म्हणाले, अरे सुधीर, गेले 30 वर्ष हा कुणाच्याही संपर्कात नाही. जरा ऐकूया त्याची कहाणी त्याच्याच तोंडून. राईट फ्रॉम हॉर्सेस माउथ. हो हो, सांगतो बाई. सिनेमाची एक कथा लिहू शकशील त्यावरून. क्या बात है. अरे तुला माहीत नाही, सावी मुंबईतील प्रथितयश लेखिका आहे. सुधीर अभिमानाने माझ्याकडे पाहत म्हणाला. तेव्हा त्या कौतुकाने मीही खुश झाले. अरे वाह, सावी लेखिका, ही माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे. माझ्याकडे कौतुकाने पाहत गण्या म्हणाला. चल कर सुरू तुझी लाईफ स्टोरी. कदाचित नवीन स्टोरी मिळेल सावीला. सुधीर मस्त लोडवर हात ठेवून रेलून म्हणाला. बीकॉम झालो तेव्हा तुम्हा दोघांनाही माझ्या घरची परिस्थिती कशी होती माहीत आहे ना. आई लोकांकडे धुण्या भांड्यांची कामं करायची आणि छोटी बहीण प्रिया पॅकिंगच्या कामाला जायची. मला ताबडतोब पैसे कमवायची आवश्यकता होती. माझा एक दूरचा मामा दिल्लीला राहायचा. पक्या मामा. सुधीर मध्येच म्हणाला. वाह, तुला आठवतोय पक्या मामा? हो, एकदा भेटला होता तो मला तुझ्याच घरी. हो, तोच पक्या मामा मला बीकॉम नंतर दिल्लीला घेऊन गेला. तिथे त्याची 4 गॅरेजेस आहेत. मोक्याच्या जागी असलेली भव्य गॅरेजेस म्हणजे सोन्याची खाण होती. हजारो रुपयांची कॅश सांभाळावी लागायची. शिवाय गॅरेजमधल्या कामगारावर लक्ष ठेवणं, त्यांचे पगार देणे, गॅरेजमधल्या हव्या त्या वस्तू आणणे, नको त्या भंगारात देणे, गिऱ्हाईकं सांभाळणे वगैरे कामं मी आनंदाने करत होतो. कारण कोणीही दिला नसता इतका पगार मला मामा द्यायचा. गॅरेजच्या मागची छोटी खोली त्याने मला राहायला दिली होती आणि 2-3 महिन्यातच मी आई आणि प्रियाला तिथे बोलावून घेतलं. गॅरेजच्या कामात या दोघी मला मदत करायच्या. वर्षभरातच एका बड्या व्यापाऱ्याने प्रियाला मागणी घातली आणि मामानं तिचं लग्न दणक्यात करून दिलं. तो व्यापारी खरंच चांगला होता. प्रियाच्या आयुष्याचं सोनं झालं. हे सांगता सांगता गण्या थांबला. मी पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या हाती दिला तर घटाघट पिऊन तो संपवला. दरम्यान मामाकडे जाणं येणं वाढलं आणि मामाची मुलगी माझ्या प्रेमात पडली. म्हणजे तू पडला नाहीस? सुधीर हसत हसत म्हणाला. मीही पडलो, पण मामाला हे पसंत पडणं शक्यच नव्हतं. कारण ती मुलगी मेडिकलला शिकत होती आणि त्यामुळं कोणीतरी डॉक्टर, इंजिनियर वगैरे जावई मिळेल अशी त्यांची अपेक्षा असणार आणि ते स्वाभाविकच होतं. मग मी उत्सुकतेने विचारलं. मग काय? मुलीने मेडिकल कॉलेजमधून सायनाईड घरी आणलं आणि ते घरच्यांच्या लक्षात आलं. मग मामाने आपसूक माझं लग्न तिच्याशी लावून दिलं. प्रकाश मामा म्हणजे तिथल्या प्रतिष्ठित माणसांपैकी एक. त्यामुळे आमच्या लग्नाला सिनेस्टार्सपासून भारतातल्या कानाकोपऱ्यातील गर्भश्रीमंत मंडळी हजर होती. लग्नाचा आहेर म्हणून मामाने आम्हाला एक प्रशस्त बंगला दिला आणि 4ही गॅरेजचा ताबा माझ्याकडे सोपवून स्वतः हैदराबादला जाऊन तिथे एक पेट्रोल पंप खरेदी केला. काही महिन्यानंतर मामीसह तिथेच स्थायिक झाला. वयाच्या 24व्या वर्षी मी दिल्लीतील एक श्रीमंत माणूस म्हणून गणला जाऊ लागलो. माझी बायको म्हणजे धनश्री डॉक्टर पदवी मिळवून फक्त संसारी बाई झाली. आम्हाला एकच मुलगी आहे. तिचं नाव सोनाली. तिचा फोटो आहे तुझ्याकडे आत्ता? आम्ही कुतूहलापोटी विचारलं. नाही. कमाल आहे तुझी. असणारच. आजकालच्या जमान्यात मोबाईलमध्ये फोटो अल्बम असतोच सगळ्यांकडे. सुधीरही उत्सुकतेने म्हणाला. दाखव ना, मी परत म्हटलं. गण्याने मोबाईल काढला, म्हणाला. ओ माय गॉड, चार्जिंग संपलंय. तुमच्याकडे सोनीचा चार्जर आहे का? आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणालो. नाही. ठीक आहे, चार्ज करून आज रात्रीपर्यंत नक्की पाठवतो. तो म्हणाला. काही उपायच नसल्यामुळे मी शांत बसले. सुधीरने विचारलं.
सोनाली काय करते? सोनाली MBA झाली. आता ती 26 वर्षांची आहे. तिला आयुष्यात जोडीदार म्हणून कोणी पसंत पडला नाही. त्यामुळे तिच्यासाठी स्थळ शोधण्याची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली. अनेक स्थळे घरी चालत आली, काही मध्यस्थांतर्फे आली, परंतु त्यापैकी कोणी तिला फारसं आवडलं नाही. आम्ही काळजीत होतो तेव्हा दिल्लीतील नीलमणी या 5 स्टार हॉटेलच्या मालकाने त्यांच्या मुलाचा म्हणजे अक्षयचा फोटो आमच्याकडे पाठवला आणि तो फोटो सोनालीला पाहता क्षणीच पसंत पडला. मुलगा डॉक्टर, शिवाय अमेरिकेत न्यू जर्सी येथे राहणारा, उंची 6 फूट, हँडसम, शिवाय गंमत म्हणजे अनेक स्थळे नाकारणाऱ्या अक्षयलाही सोनाली पसंत पडली. तो वर्षभरापूर्वी म्हणजे जानेवारीत दिल्लीला आला. 4 दिवसात साखरपुडा उरकून माघारी गेला. यानंतर खूप वेळ गण्या काहीच बोलला नाही. मग आम्ही दोघेही गप्पच राहिलो. मनामध्ये असंख्य अभद्र विचार येऊन गेले. गण्या उठला, खिडकीकडे गेला. बाहेर अंधारून आलं होतं, पण आसपासच्या इमारतीवर दिवे चमकत होते, त्यामुळे सगळं दृश्य आकर्षक दिसत होतं. तिथे दूरवर पाहत गण्या म्हणाला, चमकते ते सारे सोने असतेच असं नाही. परिस्थितीतील गांभीर्य ओळखून मी उठले आणि म्हटलं, गण्या तू बस ना, मी चहा टाकते. तसा गण्या प्रश्नांकित चेहऱ्याने खुर्चीवर येऊन बसला आणि म्हणाला, चहा नको, बोलू दे मला, मोकळा होईन मी. मग मी परत खाली बसले. गण्या बोलू लागला, लग्न डिसेंबरमध्ये करायचं ठरलं. त्यांच्या नातेवाईकांसाठी नीलमणीतल्या 50च्या 50 रूम्स बुक झाल्याशिवाय अजून 2-3 हॉटेलमधल्याही 50-60 रूम्स आमच्या आणि त्यांच्याही नातेवाईकांसाठी बुक झाल्या. दिल्लीतील सेंटर व्हिला हा आकर्षक भव्य राजमहालासारखा हॉल 4 दिवसांसाठी रोषणाईपासून डेकोरेशनपर्यंत पूर्णपणे भाडं देऊन बुक केला गेला. फोटो व्हिडिओपासून लग्नाच्या 8-10 पंक्तीपर्यंतचे मेन्यूसहित कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. त्यासाठी आगाऊ पैसेही दिले. एकेका पत्रिकेची किंमत 200 रुपयांच्या आसपास होती. साधारण 1,500-2,000 हजार माणसं येतील या अंदाजाने सर्व सुखसोयींचा विचार केला होता. फक्त गहन प्रश्न होता तो ताबडतोब सोनालीचा व्हिसा वगैरे मिळण्याचा, शिवाय ग्रीन कार्ड मिळवण्याचा. यावर अनेक वकिलांशी बोललो तेव्हा कळलं की लग्न झाल्याचं प्रूफ दिलं तर या गोष्टी सहज शक्य होतात. अरे हो गण्या, आमच्या ऑफिसमध्ये माझ्या मैत्रिणीला काही पैशांची आवश्यकता होती. तेव्हा PPFमधून पैसे काढण्यासाठी तिने तिच्या कॉलेजमध्ये SYBSCला शिकणाऱ्या 19 वर्षाच्या मुलीची खोटी लग्नपत्रिका बनवली होती, जी PPFच्या कर्ज मागणी पत्रासोबत जोडली होती. मी हे बोलत असताना अत्यंत गंभीर चेहरा करून सुधीर आणि गण्या माझ्याकडे पाहत होते. हेच कॉलेजच्या दिवसात घडले असते तर दोघांनी बावळटच आहे असा पटकन शेरा मारून खळखळून हसलो असतो. असो, मला काहीतरी चुकल्याचं जाणवलं. मग मीच म्हटलं, सॉरी गण्या, तू पुढे बोल, आता मी नाही मध्ये बोलणार. गण्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच गंभीर चेहऱ्याने धीरगंभीर आवाजात तो पुढे बोलू लागला. पोरांच्या सुखासाठी आम्ही त्यांचं कोर्ट मॅरेज लावून द्यायचं ठरवलं. 1 एप्रिलला आम्ही कायदेशीर नोटीस दिली आणि महिनाभराने अक्षय आणि सोनालीचं लग्न कोर्टासमोर लावून आम्हाला हवे असलेलं मॅरेज सर्टिफिकेट मिळवलं आणि व्हिसा इतर गोष्टींच्या मागे लागलो. तसे दोघेही आता कायदेशीर पती पत्नी झाले होते. आम्ही तसेच अक्षयचे आई वडीलही खूपच खुश होते. या कोर्ट मॅरेज नंतर 5 दिवसात अक्षयला अमेरिकेत परतायचं होतं. अक्षयनं आम्हाला विचारलं की 4 दिवसांसाठी सोनियाला घेऊन सिंगापूरला जाऊन येऊ का. तेव्हा त्यांना नाही म्हणणं आम्हाला अशक्य झालं. त्यांच्या कोर्ट मॅरेजबद्दल फक्त आम्ही दोघे, अक्षयचे आई वडील आणि अक्षयचे 2 मित्र आणि सोनालीच्या 2 मैत्रिणी यांच्याखेरीज कोणालाही काहीही माहीत नव्हतं. म्हणजे अगदी माझ्या बहिणीला सुद्धा नाही. आणि आईला मी विचारलं. हो, सांगायचं राहिलं. आई 8 वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली. मामाला पॅरालिसिस झालाय आणि मामी त्यांच्या सेवेतच मग्न असते. म्हणजे ते दोघे सोनालीच्या साखरपुड्यालाही येऊ शकले नाहीत. ओह सॉरी, मी आणि सुधीर एकदम म्हणालो. दीर्घ श्वास घेत गण्या पुढं बोलू लागला. असो,
ही दोघे सिंगापूरला जाऊन आले ही गोष्ट मात्र केवळ आम्हा दोघांशिवाय कोणालाच माहीत नाही. अक्षयने घरी काय सांगितले तेही त्यालाच माहीत. सोनाली खूप खुश होती. आम्ही पुढील काही महिने फक्त शॉपिंगमध्ये गुंतलेलो होतो. कपड्यांच्या खरेदीसाठी जयपूर, येवला, बेंगलोर वगैरेला जाऊन आलो. फॅशन डिझायनरकडे अनेक फेऱ्या मारल्या. सोने, प्लॅटिनम वगैरेमध्ये बसवलेले हिरे, मोती, विविध खड्यांचे दागिने तर आम्ही स्पेशल डिझाईन देऊन घेतले. मेहंदीपासून मेकअपपर्यंतच्या कामासाठी दिल्लीतील एका प्रतिष्ठित ब्युटिशियनला बुक करून टाकले. इतकेच काय, तर लग्नानंतर हनीमूनला मॉरिशसला जाण्यासाठीचे विमान तिकीट आणि हॉटेलही बुक केले. साधारण ऑगस्ट महिना असेल. एका मॉलच्या मालकाच्या मुलाच्या लग्नासाठी आम्ही तिघेही गेलो होतो. विस्तीर्ण पटांगणात आम्ही तिघेही आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये गप्पा गोष्टीत व्यस्त असतानाच अचानक सोनालीला अक्षयचा फोन आला. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर त्यानं सहज तिला विचारलं की ती कुठे आहे म्हणून. तर ती पटकन म्हणाली की एका फॅमिली फंक्शनमध्ये आहे. तर अक्षयने विचारलं की मग तुझ्या आईवडीलही तिथे असतील? तर सोनाली हो म्हणाली. मग अक्षय म्हणाला की फोन देतेस का तुझ्या बाबांना? तर ती म्हणाली की येथे जवळपास ते कुठेही दिसत नाहीत. तर म्हणाला की मग आईला दे. तर ती म्हणाली आईसुद्धा जवळपास दिसत नाही. ती म्हणाली अरे तुला त्यांच्याशी काही बोलायचे असेल तर त्यांच्या मोबाईलवर का फोन करत नाहीस तू? यावर अक्षयने फोन ठेवून दिला. मग सुधीरने विचारलं. त्यानंतर प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा अक्षय सोनालला फोन करायचा तेव्हा तेव्हा कुठे आहेस हे विचारून मग आईला फोन दे, बाबांना फोन दे, मैत्रिणीला फोन दे, ड्रायव्हरला फोन दे वगैरे करून त्यांच्याशी बोलून सोनाली खरंच कोणाबरोबर आहे हे कन्फर्म करायचा. सोनालीला ही गोष्ट दिवसेंदिवस अपमानजनक वाटू लागली. ती याबद्दल आमच्याकडे तक्रार करू लागली. तेव्हा आम्ही तिला समजावलंय की तुझा तो नवरा आहे तेव्हा थोडासा पॉझिटिव्हनेस हा प्रेमात असतोच. आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी होती. त्या दिवशी तर अक्षयने सोनालीला फोन केला की ती कुठे आहे. आणि सोनाली म्हणाली की तिच्या मैत्रिणीसोबत म्हणजे नेहाबरोबर रस्त्यावर फिरत आहे. हे ऐकल्यावर त्याने फोन बंद केला. 5 मिनिटांनंतर त्याने नेहाला फोन केला. म्हणजे नेहाचा फोन नंबर अक्षयकडे होता? मी विचारलं. हो, एकदा बोलता बोलता नेहाने फोन केला होता आणि त्याने तो नंबर सेव्ह केला होता असे मला नंतर सोनालीने सांगितले. ओह, मग? सुधीर म्हणाला. तर सोनालीशी बोलणं झाल्यावर 5 मिनिटांनी अक्षयने नेहाला फोन केला आणि तिला विचारलं की ती कुठे आहे. तर ती म्हणाली घरी आहे. इतकंच बोलल्यावर त्याने फोन कट केला आणि लगेच सोनालीला फोन लावला आणि म्हणाला तू सांग कोणाबरोबर आहेस? सोनाली म्हणाली मी एकटीच आहे आणि घरी जात आहे. हे ऐकल्यावर अक्षयने सोनालीला लांब लचक मेसेज पाठवला. तू माझ्याशी खोटं बोलतेस. तुझ्याबद्दल मला माझ्या दिल्लीतल्या मित्रांनी सांगितले की तू कोणाबरोबर फिरतेस. रात्री बेरात्री घरी जातेस तर कधी सकाळीही घरी जातेस आणि खूप काही. अरे बापरे. मग सोनालीने परत त्याला फोन करून नेहाशी बोलायला सांगायचं ना. गण्या शांतपणे म्हणाला. एकदा माणसाच्या मनात संशयाचं भूत शिरलं की ते कशानंही कधीच उतरत नाही. संशय कल्लोळ हे नाटक इतकं तुफान गाजलं कारण घरोघरी मातीच्या चुली असतात. त्यामुळे त्या नाटकात प्रत्येकाला आपले किंवा आपल्या जवळच्या माणसांचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. त्या प्रसंगानंतर सोनाली हादरलीच. तिच्याही लक्षात आले की ज्याप्रमाणे अक्षय रिॲक्ट झाला त्या प्रकारे आयुष्यभर असाच रिॲक्ट झाला तर तिचे जगणे मुश्किल होईल. आणि हो, सोनालीबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. ती एक उत्तम कवयित्री आहे. अधूनमधून काही मैफिलींनाही जाते. तिच्या कविता गाऊन ऐकवते. त्याला तुफान दाद मिळते. ती कवी मनाची म्हणूनच कदाचित अत्यंत संवेदनशील आहे. तिला अक्षयचं वागणं दिवसेंदिवस अधिकच अपमानजनक वाटू लागलं. तसं आम्हालाही वाटू लागलं. 4-8 दिवस आम्ही या विषयावर चर्चा केली आणि एका क्षणी सोनालीनं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
आमच्यासाठी हे पचवणं कठीण होतं. पण एक माणूस संपल्यापेक्षा एक नातं संपलेलं केव्हाही चांगलं, या विचाराने आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. 8-10 दिवसानंतर अक्षयने फोन केला. स्वारी वगैरे काही बोललाही. तेव्हा सोनालीने तुझ्या संशयखोर वृत्तीमुळे आम्ही आपले लग्न मोडतोय हे स्पष्ट सांगितलं. त्यानंतर अक्षयच्या घरी वादळ उठलं. त्याच्या आईवडिलांनी आमच्या घराकडे धाव घेतली. आम्ही शांतपणे आमचा निर्णय ऐकवला. पण हे ऐकवताना अक्षयचा प्रत्येक फोन, त्याचे बोलणे याबद्दल सविस्तर सांगितलं आणि त्याचा SMS ही त्यांना दाखवला. डॉक्टर असलेल्या उच्च शिक्षित उच्चभ्रू समाजातील मुलाने एका मुलीशी असे वागणे हे त्या दोघांनाही पटले नाही. पण तरीही त्याला आपण समजावून सांगू वगैरे थातुरमातुर गोष्टी त्यांनी सुरू केल्या. वर्षभरातल्या अनेक गोष्टी सांगून आता लग्न मोडले तर कशी समाजात इज्जत वगैरे जाईल ते सांगितलं. आमचा मुलगा आहे, त्याला कोणतीही मुलगी मिळेल, पण लग्न मोडल्यावर मुलीचे लग्न जुळणे कसे कठीण आहे वगैरेही ते बोलले. बापरे, मग? सुधीर अस्वस्थपणे म्हणाला. मग काय, आम्ही तिघेही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. तशी ती दोघेही घरंदाज आणि गुणी माणसं होती. आम्हा तिघांची हात जोडून क्षमा मागूनच ते परतले. कसं सहन केलं तुम्ही सगळ्यांनी? किती भयानक आहे. मी डोळ्यातलं पाणी पुसत म्हटलं तर गण्या म्हणाला, अगं सावी, हा तर कथेचा 10%च भयानक भाग आहे. मी सुधीरच्या जवळ सरकले आणि त्याच्या हातात हात घेत चित्कारले, काय सांगतोस? हो, लग्न मोडलं तेव्हा अनेक गोष्टींसाठी, म्हणजे हॉलपासून जेवणावळीपर्यंतचे दिलेले ॲडव्हान्स बुडाले. करोडो रुपयांचे नुकसान झाले. पण तरीही आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अनमोल असे सोनालीचे आयुष्य मातीमोल होऊ दिले नाही. सोनाली ठीक आहे ना रे? मी अस्वस्थपणे विचारलं. हो, तिनेच धाडसी निर्णय घेतला आणि त्यामुळं ती याच्यातून पटकन सावरली. चला, हे ठीक झालं, सुधीर बोलला. ठीक? आता काहीच ठीक होणार नाही, हताशपणे गण्या म्हणाला. म्हणजे? सुधीरने विचारलं. अरे, तिचं लग्न झालं म्हणजे तिला डायव्होर्स घ्यावा लागणार. कोर्ट कचेऱ्या यात 1-2 वर्ष जातील. तोपर्यंत पोर लग्न करू शकणार नाही. शिवाय काय? बाप म्हणून काय बोलावे कठीण आहे म्हणत गण्या मान झुकून कपाळावर हात ठेवून हमसून हमसून रडू लागला. आम्ही दोघांनी त्याला शांतपणे रडू दिले. मग मी स्वयंपाकघरात जाऊन लिंबू सरबत बनवले आणि त्याला तो सरबताचा ग्लास हातात देत म्हटले, गण्या, नको बोलूस काही. तुला बोलवत नाही आणि आम्हाला ऐकवत नाही रे. गण्याने शांतपणे लिंबू सरबत संपवले आणि म्हणाला, मी आल्यापासून तू विचारते आहेस की तू कुठून आलास आणि कुठे चालला आहेस. त्याचे उत्तर तुला आता देतो. दादरला शान लॉजवर उतरलो आहे मी आणि चर्चगेटला एका निष्णात वकिलाकडे जातोय. अशा केसेस ते चांगल्या प्रकारे हाताळतात असं मला ठाऊक आहे. शिवाय दिल्लीतला वकील नको होता. वकिलाचं नाव? सुधीरनं विचारलं. नरेंद्र राघव. ओ माय गॉड, मी खूप नाव ऐकून आहे त्याचं, सुधीर म्हणाला. काही विचार करत पुढे म्हणाला, चल, मीही तुझ्याबरोबर त्याच्याकडे येतो. आणि हो, त्या लॉजवरून तुझे सामान येताना घेऊन येऊ. तू आमच्याकडेच मुक्काम करायचा. मीही तेच म्हणणार होते. मीही मनापासून म्हटलं. गण्या यावर काहीच बोलला नाही. कोणत्या तरी विचारात गढून गेला. सुधीर पटकन तयार झाला. सोबत त्याने गाडीची चावी घेतली आणि म्हणाला, सावी, तू जेव आणि झोप. आम्ही महत्त्वाचं काम करून बाहेरच जेवू आणि मग दादरला जाऊन त्याचं सामान घेऊन येऊ. घरी परतायला रात्र मध्यरात्र होईल, परंतु तू खरंच वाट पाहू नकोस. गण्या आणि सुधीर घराबाहेर पडले. गण्याच्या कथेने माझी तहानभूक हरवली होती. मीही दूध पिऊन झोपण्याचा निर्णय घेतला. आज TV बघावा असंही मला वाटलं नाही. बिछाण्यात पडल्यावर मला कॉलेजमधल्या गप्पा आठवल्या.
रुबाबदार, गप्पिष्ट, सतत विनोद करत सर्वांना हसवणारा, गरिबीत राहून सुद्धा कधीही आपले दुःख दारिद्र्य सहज लपवून ठेवणारा, आज अशा स्थितीत मला भेटला. का भेटला? तो नसता भेटला तर जास्त बरं झालं असतं असंही मनात येऊ लागलं. त्याच्या न पाहिलेल्या बायकोचा, मुलीचा चेहरा डोळ्यांसमोर येऊ लागला. त्या अस्वस्थ स्थितीत मी हातात पेन घेतला आणि लिहू लागले. कॉलेज सोडल्यापासून त्याचा पत्ता नव्हता आणि कधी मध्यरात्र झाली कळलंच नाही. साधारण रात्री 2च्या सुमारास सुधीर आणि गण्या घरात आले. सोबत गण्याची एक ट्रॉली बॅग होती. तू अजूनही जागी कशी? गण्याने सहजच मला विचारलं. मी काही बोलण्याआधी सुधीरने गण्याला आवाज दिला. अरे मित्रा, चल, थकला आहेस, झोप आता, सकाळी बोलूया. गण्याची ट्रॉली बॅग ओढत सुधीर गेस्टरूममध्ये जाऊ लागला. तसा गण्याही त्याच्या मागोमाग गेला. मीही आमच्या बेडरूमकडे वळले. काही वेळाने सुधीर परतला. बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप लागली. सकाळी साधारण 7च्या सुमारास मला जाग आली. तेव्हा सुधीर बेडरूमच्या खिडकीत बसून शांतपणे माझी कथा वाचत होता. त्या कथेचा शेवट असा होता की मानसिक त्रास सहन न होऊन तिने आत्महत्या केली. त्या घटनेनंतर तिच्या वडिलांनी सगळा बिझनेस आवरता घेतला, सगळा पैसा दान केला आणि तो बायकोसहित जाज्वल्य ऋषींच्या आश्रमात कायमचं वास्तव्य करण्यासाठी निघून गेला. त्या घटनेनंतर तो वेडा झाला. असे 2 शेवट ठेवून मी कथा अर्धवट ठेवली होती. सुधीरने हातात पेन घेतले. तो नेमके काय करतोय याकडे मी बेडवर पडून बारीक डोळे करून पाहू लागले. सुधीर आपल्याच तंद्रीत होता. त्यानं त्या कागदावर लिहिलं आणि तो तिथून बाहेर पडला. मी उठले. ते दोन्ही शेवट तसेच ठेवून त्याने एक तिरपी रेषा काढली आणि काहीतरी लिहिले. ते वाचून मी आश्चर्यचकित झाले. बेडरूम बाहेर आले, पाहते तर काय, सुधीर आणि गण्या शांतपणे चहा पीत गप्पा मारत बसले होते. नाश्ता झाल्यावर गण्या जायला निघाला. सुधीरने गाडी काढली आणि तो त्याला एअरपोर्टवर सोडायला गेला. सुधीरने माझ्या कथेचा शेवट दिलेला टर्न मला मनापासून रुचला. त्याच विचारात मी होते. सुधीर घरी आला. मला म्हणाला, चल, स्वप्नीला फोन लाव. मी स्वप्नीला व्हिडिओ कॉल लावला. सुधीर आणि मी दोघांनी मिळून गण्याची संपूर्ण कथा त्याला ऐकवली. ज्या पद्धतीने आम्ही बोलत होतो त्यातून काय तो नेमका अर्थ त्याने घेतला आणि म्हणाला, मला असं वाटतंय की मी या मुलीशी लग्न करावं. अरे, अशी घाई करू नकोस. तिला भेटला आहेस का तू? एकदा भेट, बोल, मग निर्णय घे. मी त्याला थांबवत म्हटलं, त्याची गरज नाही आई. खूप वर्षापासून माझ्या मनात एक गोष्ट होती, काहीतरी सामाजिक कार्य करावं म्हणून. तसंही माझ्या लग्नाचं वय झालं आहे. ओह सॉरी, तुमच्या म्हणण्यानुसार उलटूनच गेलं आहे. असो, 30 वर्षांचा घोडा आहे मी. लवकर घोड्यावर बसावं असं तुम्हालाही केव्हापासून वाटतंय ना? चला, त्यानिमित्ताने 2 माणसांची एकत्र घोडदौड सुरू होईल. या पीडित मुलीशी मी लग्न केलं तर माझ्या 2 इच्छा एकाच वेळेस पूर्ण होतील आणि तुमच्या सगळ्याच. असं बोलून स्वप्नील मोठ्याने हसला. पण तिचा डायव्हर्स? सुधीर मध्येच त्याला थांबवत म्हणाला, तो होईल तेव्हा होईल. मंदिरात जाऊन लग्न करता येतं, ऑफिशियली नंतर बघू शकतो. स्वप्नील जणू आमच्या मनातलेच बोलत होता. किती अभिमान वाटला त्या क्षणी आम्हाला आमच्या मुलाचा. न पाहिलेल्या मुलीबद्दलचा किती धाडसी निर्णय होता तो. नाटक वा सिनेमासारखं कधी काही घडतंही असं कुठंतरी वाटत गेलं. इतक्यात स्वप्नीलचा फोन कट झाला आणि सुधीर म्हणाला, सावी, आज गण्याला एअरपोर्टवर निरोप देताना मी काय म्हटलं माहीत आहे? काय रे? मी उत्सुकतेने विचारलं. मी म्हणालो की गण्या, तू दिल्ली एअरपोर्टवर उतरशील तेव्हा तुझ्यासाठी माझ्याकडून एक गुड न्यूज असेल. मग काय म्हणाला गण्या? मनापासून हसला फक्त. पण तुला खात्री होती स्वप्नील या लग्नाला तयार होईल म्हणून? खात्री नव्हती, पण विश्वास होता. अजून एक गोष्ट सांगतो सावी,
प्रत्येक घटना घडण्यामागे काहीतरी कारण असतंच. म्हणजे मला नाही कळलं. बघ, गण्याचं तुला इतक्या वर्षानंतर भेटणं, तोही असा बसमध्ये वगैरे, त्याची मुलगी, तिची व्यथा, आपल्या मुलांना असं सहज होकार देणं, तेही खुशीनं. हो रे, माझ्या लक्षातच आलं नाही 24 तासाच्या आत इतक्या घटना घडू शकतात. इतक्यात सुधीरचा फोन खणखणला. ओ गण्या, उतरलास का एअरपोर्टवर? हो रे, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून, गण्या आत्मीयतेने म्हणाला. ते सगळं राहू दे रे, ऐक, तुझ्यासाठी गुड न्यूज आहे, सुधीर हसत हसत म्हणाला. बोल बोल, खरं तर म्हणूनच घाईघाईनं मी फोन केलाय तुला, गण्या उत्साहानं बोलला. तुझ्या मुलीला सून करून घ्यायची इच्छा आहे आमची. काय? गण्या आनंदाने चित्कारलाच. त्यानंतर बराच काळ तो काहीच बोलू शकला नाही. त्याच्या हुंदक्यांचा आवाज स्पीकरफोनवर मला स्पष्ट ऐकू येत होता. तो तिकडे आणि सुधीर आणि मी इकडे रडत होतो. आम्ही स्वप्नीलला सोनालीविषयी सगळी माहिती दिलीच आहे. तूही सोनालीशी बोलून घे. तसं दोघांना एकमेकांना भेटू दे, समजून घेऊ दे, पण तू सगळं आपल्या मनासारखं होईल बघ. गण्याचे हुंदके वाढतच होते. मनात तीव्र इच्छा असली तर कोणताही शेवट बदलता येतो, असा विचार करत मी माझी कथा हातात घेतली. त्यातील पहिले 2 शेवट बदलून सुधीरने लिहिलेला 3रा शेवट ठेवला आणि कोणत्या दिवाळी अंकाला ही कथा पाठवावी याचा विचार करू लागले. इतक्यात सुधीर आत आला. त्याने माझ्या हातातील ती कथा घेतली आणि शांतपणे त्याचे तुकडे तुकडे केले. मी वेड्यासारखे त्याच्या या कृतीकडे पाहू लागले. तसा तो म्हणाला, सावी, आयुष्यातील प्रत्येक घटना ही कथा होऊ शकत नाही ग. पण एक मात्र खरं की तू या कथेला दिलेले 2 शेवट पाहून मी हादरलो. या शेवटामुळेच मला विचार करायला भाग पाडलं. म्हणूनच घटनेची कथा न होता त्याचे जीवन व्हावे असा विचार माझ्या मनात आला. त्या कागदाचे कपटे कचऱ्याच्या बादलीत टाकताना गण्याचा फोन आला. तो तिकडे काय बोलत होता माहीत नाही, पण सुधीरच्या चेहऱ्यावर पूर्ण चंद्र उगवला होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.